आदरणीय आपल्या सर्वांचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर कपिल राजवंश यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या पुढाकाराने जी एक 10 दिवसाची प्रबोधनात्मक व्याख्यानमाला आयोजित केली होती, त्याच्या समारोपाच्या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण आज एकमेकांशी लाईव्ह चर्चा करतोय, भेटतोय. आदरणीय बाळासाहेब हे आपल्या सर्वांचेच नेते आहेत. कालच त्यांचा वाढदिवस झालेला आहे. त्यांना दीर्घायुष्य मिळावं. देशाचं नेतृत्व ते करतायच, पण एकूणच कष्टकरी बहुजन जनतेचंही नेतृत्व ते करत आहेत. मोठ्या ताकदीनं करावे अशी त्यांना सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांचा चेहरा म्हणून आज आदरणीय बाळासाहेब यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या आयोजित व्याख्यानमालेमध्ये आदरणीय कपिल राजवंश, त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी मित्र मार्गदर्शक डॉक्टर दयानंद ठाणेकर सर, माझ्या जीवनसाथी प्राध्यापिका शोभा चाळके मॅडम, प्राध्यापिका मिलन राजवंश मॅडम, राहुल राजवंश आणि सिद्धार्थ कांबळे, आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि एकूणच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी खूप सांगायला आनंद वाटतोय की ही व्याख्यानमाला अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडलेली आहे. कारण सलग एका विषयावरती वाढदिवसाच्या निमित्तानं 10 दिवस प्रबोधन करणं, रोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून आपण ऑनलाईन एकमेकांना भेटतो आहोत. या 10 दिवसाचा थोडासा आढावा घेत असताना आपल्या लक्षात येईल की खूप चांगल्या पद्धतीनं सर्वच मान्यवर वक्त्यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. मला असं वाटतं की माझ्या विषयाची सुरुवात करण्या अगोदर आपण या सगळ्या विषयाचा थोडासा आढावा घेतला पाहिजे. सुरुवातीला शाहीर संभाजी भगत यांनी लोकशाहिरीचे अंतरंग आणि भविष्य या विषयाच्या अंगानं मांडणी केल्याची आपल्याला दिसून येते. दुसरे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक विचारवंत माननीय सिद्धार्थ कांबळे सर, त्यांनी माणगाव परिषदेची 100री आणि समाजवास्तव अतिशय विधारक चांगल्या पद्धतीची मांडणी त्यांनीही आपल्याला केल्याची दिसून येते. त्यानंतर शाहीर सचिन माळी यांनी आंबेडकरी चळवळ आणि शाहिरी जलसे खूप चांगल्या पद्धतीनं याही विषयाची मांडणी केल्याची आपल्याला दिसून येते. त्यानंतर भदंत आर आनंद यांनी धम्म चळवळ आणि मानवमुक्तीचा राजमार्ग खूप चांगल्या पद्धतीने विस्तृत विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतं. माननीय जितरत्न पटाईत यांनी संक्रमण काळात माध्यमांची भूमिका एक चिंतन खूप चांगल्या पद्धतीनं माध्यमांची नेमकं आता काय भूमिका आहे या संदर्भानं मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आमचे दुसरे सहकारी मित्र डॉक्टर अमर कांबळे सर यांनी बहुजन विद्यार्थ्यासमोरील आव्हाने आणि संधी याही विषयाच्या अंगाने मांडणी केल्याची आपल्याला दिसून येते. त्यानंतर धम्म अभ्यासक युवा विचारवंत माननीय अमित मेधावी यांनी तरुणासाठी बौद्ध धम्म या विषयाच्या अंगानं सविस्तर मांडणी केल्याची आपल्याला दिसून येते. प्राध्यापिक सुचित्रा गायकवाड यांनीही आपल्या कवितेच्या माध्यमातून आंबेडकरी काव्यसंवाद या विषयावरती खूप वेगळ्या पद्धतीनं दखलपात्र अशी मांडणी केल्याची आपल्याला दिसून येते. आणि काल आमचे दुसरे नेते आणि आमचे सहकारी डॉक्टर सुरेश शेळके सर यांनी नवभारत निर्मितीत बुद्धिजीवी वर्गाची भूमिका या विषयाच्या अंगाने मांडणी केलेली आहे. माझे दुसरे सहकारी मित्र माननीय सुरेश केसरकर सर जे कामगार नेते आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या व्याख्यानमालेची स्वागताध्यक्षाची भूमिका या ठिकाणी पार पाडल्याची आपल्याला दिसून येते. आणि आज मी ज्या विषयाच्या अंगाने बोलणार आहे, संक्रमण अवस्थेत पुरोगामी चळवळींची भूमिका काय असायला पाहिजे किंवा काय आहे नेमका.
गेली 10 दिवस झालं सर्वच वक्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने विषयाची मांडणी केलेली आहे. कदाचित काही वक्त्यांची मतं आपल्याला आवडलेली नसतील, परंतु लोकशाही पद्धतीनं आपण स्वीकारून ते पुढे जायला पाहिजे. मुळात मला असं वाटतंय की बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये प्रथमच पहिल्यांदा अशा प्रकारची एक 10 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करणं आणि ती यशस्वीपणे पार पाडणं ही खरंच कौतुकाची स्वागतार्ह बाब आहे. यामध्ये एक टीमवर्क आहे. या टीमवर्कमध्ये सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडलेली आहे. प्रत्येकजण प्रत्येक पोस्ट शेअर करत होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोचला पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते. आमचे डॉक्टर दयानंद ठाणेकर सर असतील, सुरेश केसरकर सर असतील, आणि आमचे यातले मुख्य जे निमंत्रक आहेत प्राध्यापक डॉक्टर कबीर राजवंश सर, एकूण सगळीच टीम हे व्याख्यानमाला यशस्वी व्हायला पाहिजे होती यासाठी प्रयत्न करत होती. त्यामुळं महाराष्ट्राच्या पातळीवरती त्यांचं कौतुक झालं. स्वतः अंजलीताई या व्याख्यानमालेला बऱ्याच वेळा हजर राहत होत्या. स्वतः बाळासाहेबांनी या सगळ्यांचं कौतुक केलं. मला असं वाटते की ही खूप वेगळी आणि एक स्वाभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, एका वेगळ्या परिस्थितीतनं आपण जात आहोत. माझ्या विषयाची मांडणी करत असताना, विषयाकडे येत असताना या एकूणच प्रबोधनाच्या चळवळी पुढं गेल्या पाहिजेत. प्रबोधनाची चळवळ व्यापक व्हायला पाहिजे. यासाठी महाराष्ट्राच्या पातळीवरती अनेक लोक प्रयत्न करत आहेत. कणकवलीला आमचे डॉक्टर सोमनाथ कदम सर आणि त्यांची टीम आहे. तसंच सांगलीला, पुणे, मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी लोक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहेत. आणि या कोरोनाच्या काळामध्ये चळवळी जिवंत ठेवणं, चळवळीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी वेगवेगळे फॉर्म घेऊन धडपडताना आपल्याला दिसून येत आहेत. मला असं वाटतं की जिवंत मनाच्या माणसांनी या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत उभा राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. कारण नकारात्मक मानसिकतेतून बाहेर येऊन सकारात्मक मानसिकतेतनं थोडंसं हे जे काही जगभर चाललेलं आहे किंवा एकूण भारताच्या पातळीवरती, महाराष्ट्राच्या पातळीवरती जे चाललेलं आहे त्याचं कौतुक करण्याची प्रक्रिया, भूमिका आपण घेतली पाहिजे, पार पाडली पाहिजे. आज एका महत्त्वाच्या विषयाच्या अंगानं चिंतन करत असताना, त्याची मांडणी करत असताना, थोडंसं आत्मटीकेच्या पातळीवरती जात असताना, त्याच वेळेस आपण महाराष्ट्राच्या पातळीवरती अनेक लोक आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत आहेत. आत्ताच आमचे अशोक भोसले सर पण सहभागी झालेले दिसत आहेत आपल्याला. आपल्या कलेच्या अंगानं ते त्यांच्या पातळीवरती काम करत आहेत. सुरेखा भोसले आणि माननीय अशोक भोसले सर, अशी खूप मंडळी आहेत महाराष्ट्राच्या पातळीवरती की ते वेगवेगळ्या पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसून येत आहेत. मला असं वाटते की त्यांचं सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे. कारण ही मंडळी आपल्या आपल्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसून तर येत आहेतच, पण ते आपले विचार, चळवळीचे विचार, पुरोगामी विचार, बुद्ध, शिवाजी, बसवण्णा, छत्रपती शाहू महाराज आणि एकूणच जिजामाता असतील, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतचे जे काही फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे विचार म्हणतोय, पुरोगामी विचार म्हणतोय, परिवर्तनवादी विचार म्हणतोय, विज्ञाननिष्ठ विचार म्हणतोय, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी आपल्याला प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मला असं वाटतंय की या सगळ्यांचं कदाचित ही माध्यमांना लोक माहीत नसतील. कदाचित मला असं वाटतं की ह्या लोकांमध्ये एकमेकाच्या ह्याच्यामध्ये एकमेकांना पण आपण एकमेकाला माहीत नसू, पण महाराष्ट्राच्या पातळीवरती, देशाच्या पातळीवरती, जगाच्या पातळीवरती खूप लोक आज ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात. मला वाटतं की त्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये एक संवाद तयार झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये एक मैत्रीचं वातावरण तयार झालं पाहिजे. अनेक भूमिका घेऊन आहे ह्या संक्रमणाच्या काळामध्ये परिवर्तनवादी विचार, प्रागतिक विचार, प्रोग्रेसिव्ह विचार घेऊन लोकांमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातनं एक नवे नवे फॉर्म जे आपण स्वीकारायला पाहिजे त्याचं एक नवं चिंतन आपण करण्याची गरज आहे की जे आपण आज करतो आहोत. निमित्त काही असो, निमित्त महत्त्वाचं असतं का? असतंच, पण निमित्ताच्या पुढे जाऊन देखील त्या निमित्ताला एका वेगळ्या पद्धतीनं कन्वर्ट करून प्रबोधनामध्ये त्याला उतरवणं आणि ते प्रबोधनाची चळवळ गतिमान करणं. कारण विचार जेव्हा जनमनाची पकड घेतात तेव्हा ती एक क्रांतिकारी शक्ती बनत असतात. विचार जेव्हा जनमनाची पकड घेतात तेव्हा ती एक भौतिक शक्ती बनत असतात.
आणि मला असं वाटतंय की प्रबोधनाची चळवळ जितकी गतिमान करू तितकं हे जे काही एकूण परिवर्तनाचं वातावरण आहे, वारा आहे, चळवळ आहे, ती आपल्याला गतिमान करणं आणि पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत होताना दिसणार आहे. जातीच्या बाहेर जाऊन, धर्माच्या बाहेर जाऊन, किंवा या ठिकाणी मी असं म्हणेन की प्रादेशिक वादाच्या बाहेर जाऊन सगळ्याच एकूण जे काही मानवी शोषण करणारा, मदत करणारे वाद आहेत, मानवी समाजाला हानिकारक ठरणारे वाद आहेत, माणसांची कुचंबना करणारे जे वाद आहेत आणि माणसाचं शोषण करणारे जे वाद आहेत, ते वाद बाजूला ठेवून मानवमुक्तीच्या लढाईची तीव्रता वाढवणं, मानवमुक्तीची लढाई गतिमान करणं, मला असं वाटतं की या काळामध्ये आपलं एक कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडण्यामध्ये जी जी मंडळी हातभार लावतील, आपल्यासोबत उभा राहतील, आपल्याला मदत करतील, ती सर्व आपली आहेत. इतकी व्यापक भूमिका घेऊन आपण उभा राहायला पाहिजे. कारण व्याख्यानमाला यशस्वी झाली. याच्यानंतर पण धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची व्याख्यानमाला, 15 दिवसाची व्याख्यानमाला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना समजून घेताना आपण आयोजित केलेली आहे. त्यामध्ये पण आपण सगळे आहोत, आपण सहभागी होतो आहोत. तर वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक लोक महाराष्ट्राच्या पातळीवरती, नाशिकला पुरोगामी विचार मंच आहे, पुन्हा या ठिकाणी आणखी आपण पाहतोय की सोलापूर, मुंबई या ठिकाणी वेगवेगळे जी काही मंडळी आहेत, जी आपल्या आपल्या मीही 2-4 ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला होता, बोललो होतो. अनेक पद्धतीने लोक प्रयत्न करता आहेत. तर आपण या ठिकाणी या प्रयत्नाला एक साथ देऊया आणि त्यामध्ये सहभागी होऊया. मला स्वतःला असं वाटतं की आपण आज व्यापक पद्धतीने भूमिका घेत असताना एक नवं आयाम या चळवळीला तयार व्हायला पाहिजे, देता यायला पाहिजे, याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे सर्व वक्त्यांनी जी मांडणी केली त्याला कुठंही क्रिटिसाइज न करता, मला असं वाटतं की खूप लोक असं टाकत असतात की लेखकाच्या ह्यांच्या विचारांशी सहमत नाही वगैरे वगैरे. मला असं वाटतं की आम्ही ह्या सगळ्यांशी सहमत आहोत. का ते जे मांडत आहेत, ते जे बोलत आहेत, किंवा ती जी एक भूमिका घेत आहेत, मला असं वाटतं की त्या भूमिकेचं आपण चांगल्या पद्धतीनं कौतुक केलं पाहिजे. कारण क्रिटिसाइज करणं हे गरजेचं आहे का आहे, परंतु तो काळ आत्ताचा नाही आहे. आत्ता व्यापक पद्धतीनं मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून जे सहमतीचे मुद्दे आहेत, पुढे घेऊन जाणारे मुद्दे आहेत, मला असं वाटतं की ते मुद्दे ॲक्सेप्ट करून आपण पुढं जायला पाहिजे. तरच येणारा काळ हा आपल्यासाठी एक आशादायी काळ असणार आहे, सन्मानपूर्वक काळ असणार आहे. कारण संक्रमण अवस्थेत पुरोगामी चळवळीची भूमिका मांडत असताना मला असं वाटतं की 2-4 टप्पे मी या सगळ्याचे करायला पाहिजेत. कारण नेमक्या चळवळीची जी काही एक रेषा आहे, ज्यामध्ये मला असं वाटतं की डाव्या चळवळी, मार्क्सवादी चळवळी याचा एक पार्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसरा त्यातला एक भाग आहे तो मला असं वाटतं की आंबेडकरवादी चळवळी, फुले शाहू आंबेडकरवादी चळवळी, आणि थोडंसं एक प्रागतिक पुरोगामी चळवळी. त्यामध्ये सगळीच जे जरासं थोडे मार्क्सवादी आहेत, थोडे आंबेडकरवादी आहेत, थोडंसं ज्यांना परिवर्तनाचं काहीतरी वेगळं काम करावं वाटतं आहे, अशी जी काही वेगवेगळी मंडळी आहेत, अशा 3 भागामध्ये चळवळीचं विश्लेषण जर आपण करू शकलो तर मला वाटतं की माझा संवाद तुमच्याशी करत असताना त्याला मला मांडणी करायला खूप सोपं जाईल. यामध्ये पण जरा आपण समजून घेतलं पाहिजे की काही राजकीय चळवळी आहेत, काही सामाजिक चळवळी आहेत आणि काही सांस्कृतिक चळवळी आहेत. मग ही मांडणी करत असताना मला असं वाटतं की आपण एक अंडरस्टँडिंग करून घ्यायला पाहिजे की आत्ता या परिस्थितीमध्ये आत्ता ह्या चळवळींची काय अवस्था आहे, म्हणजे नेमकं काय चाललं ह्या चळवळींचं, काय कुठल्या पातळीवरती काय चाललेलं आहे, किंवा ह्या चळवळी कोणत्या पद्धतीने काम करत आहेत, ह्या चळवळींच्या सगळ्या कृती कार्यक्रम काय आहेत, भूमिका काय आहेत, याचा मला असं वाटते की आपण थोडासा आढावा घेऊन पुढे जायला पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की या भारत देशाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा तथागत बुद्ध आणि त्यांचा पूर्वीचा काही काळ आणि त्याच्यानंतरचा जो सगळा काळ आहे, मग सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध असतील, त्याच्यानंतर आपण बघतोय की मग त्यामध्ये खूप आहेत, चारवाक आहेत, सम्राट अशोक आहेत, ते अगदी अलीकडे आपण बघतोय की
छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा बसवण्ण आहेत. एकूण वारकरी परंपरा जर आपण बघितली तर ती वारकरी परंपरा. आणि त्याचबरोबर पुढं आपण जेव्हा जातो तेव्हा मग संत तुकाराम असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, त्याच्यानंतर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे. आणि जगाच्या पातळीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग कार्ल मार्क्स असतील, लेनिन, माओ, असं हे सगळं जे एक हे आहे की ज्यांना असं वाटतं की या देशामध्ये माणसानं केलेलं, माणसाकडलं जे शोषण आहे, की माणसानं माणसांचं केलेलं शोषण आहे, ते शोषण ह्या ठिकाणी थांबलं पाहिजे, ते शोषण नष्ट झालं पाहिजे, ते शोषण ह्या ठिकाणी त्या शोषणाचा अंत झाला पाहिजे, अशी जी भूमिका घेऊन काम करणारी जी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये ही जी नेते आहेत, हे महामानव आहेत, या सगळ्यांच्या विचारांचा मला असं वाटतं की आपण वेगळ्या पातळीवरती आढावा घेण्याची गरज आहे. तो आढावा आपण घेतला पाहिजे. कारण एखाद्या विषयाची मांडणी करत असताना, एकूण चळवळीची भूमिका समजून घेत असताना, किंवा एकूण जे परिवर्तनाचा जो ढाचा आहे तो ढाचा समजून घेत असताना, त्याची जी एक परिवर्तनाची दिशा आहे ती दिशा समजून घेत असताना आपल्याला बुद्धापर्यंत जावं लागेल. आणि बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानापर्यंत आणि त्यांचा लढा पुढे घेऊन जाणारी जी जी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींचा यामध्ये आपल्याला समावेश करावा लागेल. म्हणजे मग आपल्याला समजून येईल की चळवळीची भूमिका घेऊन काम करणाऱ्यांचा इतिहास किती मोठा आहे. म्हणजे इतिहास तो इतका मोठा आहे की त्याला एक इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे. गेल्या 2, 3, 4 हजार वर्षापासून माणसाकडून होणारं शोषण, इथल्या ब्राह्मणशाहीकडून होणारं शोषण, इथल्या भांडवलशाहीकडून होणारं शोषण, इथल्या बढ्या जात आणि वर्ग वास्तव लोकांकडून होणारं शोषण, याच्या विरोधामध्ये एक प्रवाह काम करतो आहे, भूमिका मांडतो आहे, लढाई करतो आहे. मला असं वाटतं की हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की ह्या चळवळींची दिशा अशी हळूहळू आपल्याला पुढे विकसित झालेली आपल्याला दिसून येते. लोकशाही अशी एकदम हवेतनं आलेली नाही आहे. किंवा हे ज्या आज चळवळी दिसत आहेत, किंवा एक काळ आपण बघतो आहोत की खूप वेगळ्या पद्धतीनं म्हणजे इथल्या माणसांना जगता येत नव्हतं. त्याच्या गळ्यात मडकं, पाठीमागं झाडू, म्हणजे माणसांना वर्णव्यवस्थेमध्ये गुंतवलं गेलं होतं, माणसाला जातीमध्ये विभागलं गेलं होतं, आणि माणसाला त्यांना माणूस म्हणून जगूच द्यायचं नाही, अशा पद्धतीची एक यंत्रणा जी उभा केली गेली होती, ती यंत्रणेला छेद देण्याचं, त्या यंत्रणेला विरोध करण्याचं आणि ती यंत्रणा नेस्तनाबूत करण्यासाठी अनेक पिढ्या आणि त्यांचं नेतृत्व काम करताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपण एक वारसा घेऊन जगणारी मंडळी आहोत. आपल्याला एक ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे. अशा चळवळीमध्ये आपण काम करतो. मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये तथागत बुद्धापासून ते आधुनिक काळापर्यंत जे जी काही महामानव होऊन गेले, त्या महामानवांनी एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक कृती कार्यक्रम देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे खरं आहे की महामानवांच्या सगळ्या त्या कुठलाही महामानव समजून घेत असताना मला स्वतःला असं वाटतं की आपण त्या काळाच्या पडद्यावरती जाऊन विचार केला पाहिजे. म्हणजे तो काळ कोणता होता, तो काळातला संघर्ष काय होता, त्या काळातलं शत्रू काय होतं, त्या काळातली दळणवळणाची साधनं काय होती, त्या काळातले एकूण जे काही परिस्थितीजन्य काही जो एक झाशा होता समाज व्यवस्थेचा, तो काय होता, आणि मग त्याची गतिशीलता आणि त्यांचे विचार आणि तो संघर्ष आणि त्या वेळेचं शोषणाची जी काही साधनं होती, जी साधनं वापरली जात होती, ती नेमकी काय होती, हे पण मला असं वाटतं की या निमित्तानं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याला एक नवी मांडणी करू. अशा पद्धतीने ऐतिहासिक भूमिका घेत जेव्हा आपण पुढे येतो, मला असं वाटतं की दखल महात्मा फुले नंतर बसवण्ण जे 12व्या शतकामध्ये जे जरा ज्यांची चर्चा केलीच पाहिजे. म्हणजे बसवण्णांनी त्या काळामध्ये लिंगायत धर्माची स्थापना केली आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला छेद दिला आणि एक नवा विद्रोह या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मानवमुक्तीची चळवळ समजून घेत असताना किंवा या ठिकाणी परिवर्तनाची चळवळ समजून घेत असताना मध्ये जेव्हा आपण इतिहासाचा आढावा घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मांडणी किंवा दाखला घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला असं वाटतं की बसवण्णाला आपल्याला विसरून चालणार नाही आहे. कारण बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये खूप क्रांतिकारी भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यांची सगळी जर वचनं आपण बघितली
तर ती वचनं मानवमुक्तीला प्रेरणा देणारी, मानवमुक्तीला मदत करणारी आपल्याला दिसून येत आहे. पुढं आपण जेव्हा जाऊ हळूहळू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना घेऊन या ठिकाणी एक राज्य निर्माण केलं. कारण छत्रपती शिवाजी महाराज ते देखील आपण असं समजून नाही घ्यायला पाहिजे ते पण हवेतनं नाही उभा राहिले. काही महामानव किंवा नवे विचार हे परिस्थितीचं देण असतं. एकूण जी काही परिस्थिती तयार झाली त्यामध्ये शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसांच्या अस्मितेला हात घातला, सर्व जाती धर्मातल्या मावळ्यांना एकत्र केलं. ज्या काळामध्ये स्पर्श विठाल समजला जात होतो त्या काळामध्ये बसवांना आणि बुद्धांचा तर काळ खूप क्रांतिकारक करायचा आहे, आपण तो समजून घेतोच आहोत. पण या ठिकाणी हेही समजून घेतलं पाहिजे की बसवण्णाचा काळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, या काळामध्ये माणसांना स्पर्श करण्याची देखील परवानगी असताना ही सगळी माणसं एकत्र आली आणि एक क्रांतिकारी शक्ती तयार झाली आणि त्यांनी त्या काळामध्ये एक नवे नवे लढाईचे आयाम तयार केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे तुकाराम महाराज, जिजामाता या सगळ्यांचा आपण खूप आहेत, म्हणजे बिरसा मुंडा आहेत, लहुजी वस्ताद आहेत, असे खूप नावं आहेत इतिहासामध्ये की ज्या सगळ्यांची नावं आपण घेत बसलो तर खूप मोठा काळ लागेल त्याला. परंतु आपण त्यांचं एक नेतृत्व मांडत जातो आहोत आणि मग आपल्या लक्षात येईल की महात्मा फुले म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धानंतर जेव्हा आपण बसवण्णाकडे येतो, बसवण्णाकडनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे येतो, त्यानंतर आपल्याला महात्मा फुलेंकडे यावं लागेल. कारण महात्मा फुलेंनीच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढलेली. हे नातं आपण ह्या सगळ्या चळवळी अलीकडल्या समजून घेताना समजून घ्यायला पाहिजे की एक नातेसंबंध, एक विचाराची धार, एक विचाराचा धागा या सगळ्या महामानवादीमध्ये दिसून येतो आहे. एक कॉमन मुद्दा दिसून येतो आहे आपल्याला. म्हणजे सगळे महामानव एका कडीमध्ये बांधले गेलेले आहेत. एक कडी, पुढची कडी, पुढची कडी, पुढची कडी असं होत गेलेलं आहे. मग आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुलेंच्या एकूण सत्यशोधक विचारांचा प्रभाव शाहू महाराजांवरती निर्माण झाला आणि शाहू महाराजांचं देखील कार्यकर्तृत्व आपल्याला माहीत आहे. आणि मग शाहू महाराज आणि बाबासाहेबांचा पण एक दुवा या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो. हे सगळं समजून घेत असताना आणि पुढं मग अण्णाभाऊंकडे जेव्हा आपण येतो तेव्हा अण्णाभाऊंनी तर आपण बघतोय की अण्णाभाऊंवर खरं तर अन्याय झालेला आहे. त्यांना ते मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद मांडण्याच्या नादामध्ये अण्णाभाऊ हे मानवमुक्तीच्या लढ्यातले एक पुढची कडी होती. या पद्धतीनं मला असं वाटतं की आपण अण्णाभाऊंची देखील आता मांडणी करणं गरजेचं आहे. आमचे सोमनाथ कदम सर वगैरे काही मित्र करायचा प्रयत्न करत आहेत. कारण आपल्याला महामानवांची चिकित्सा करत असताना आपलं एकूण प्रबोधनाची आणि कृतिशील चळवळ पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातनं ती चिकित्सा होणे गरजेची असताना आपण तशी करत नाही आहोत. मला आत्ता थोडंसं नकारात्मक भूमिका घ्यायची नाही आहे, पण मला असं वाटतं की आपण संघर्षाच्या सगळ्या या भूमिका आपण समजून घेऊन पुढं जायला पाहिजे. म्हणजे खूप मंडळी आहेत महाराष्ट्रामध्ये, आमचे डॉक्टर गिरीश मोरे सर आहेत, की अशी जी मंडळी आहेत जी आज वस्तुनिष्ठ पद्धतीनं महामानवांचे विचार आहे त्या पद्धतीनं पुढं घेऊन जाण्याचं, मांडण्याचं प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. मला असं वाटतं की या काळामध्ये असे विचारवंत, असे जे काही सगळे लेखक आहेत, कलावंत आहेत, यांच्यासोबत उभा राहणं, त्यांना बोलतं करणं, म्हणजे ते बोलतातच, फक्त त्यांचा पेस आपण वाढवायच्या दृष्टिकोनानं आपलं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, आपलं काय योगदान असणार आहे, मला असं वाटतं की याचं एक आकलन आपण या नव्या निमित्तानं करून घ्यायला पाहिजे. कारण चळवळी ह्या कुठल्याच चळवळी अशा काहीतरी एकदम जादू झाली आणि हवेतनं असं कधी झालेलं नाही इतिहासामध्ये. तेव्हा इतिहासाचा आढावा घेत असताना हे सगळे संघर्ष, सगळ्या चळवळी ह्या एकमेकावरती आधारित पुढे विकसित झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि आज जो काही एकूण चळवळीच्या आयामामध्ये आपण पाहतो की मगाशी मी म्हटलं आंबेडकरवादी चळवळ असेल किंवा मार्क्सवादी चळवळ असेल, डावी चळवळ असेल किंवा पुरोगामी, हे पार्टिशन करत असताना आज थोडीशी क्रिटिसाइज करण्याची गरज आहे की आज नेमका या चळवळींची काय अवस्था आहे. आपण बघतोय की थोडंसं डाव्यावरती सुरुवातीला डावे एकूण मार्क्सवादी, परवा ह्याचा निकाल लागला पश्चिम बंगालचा. म्हणजे ज्या पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला समजला जात होता त्या ठिकाणी तिथला आजचा निकाल बघितला तिथं त्यांचं शून्य अस्तित्व, म्हणजे एकही आमदार निवडून आलेला आपल्याला दिसत नाही. मला असं वाटतं की या पातळीवरती जेव्हा असं घडतं तेव्हा आपण थोडीशी आत्मटीका करून पुढं जाण्याची गरज आहे. त्याचं कारण मला स्वतःला असं वाटतं की एकूण डाव्यांनी ज्या भूमिका आत्तापर्यंत घेतल्या, मार्क्सवादी पक्षांनी ज्या भूमिका घेतल्या, त्या भूमिका साधारणतः अशा होत्या की ते सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा राहिले.
सर्वसामान्य माणसाच्या बाजूनं आंदोलन केली, लढे केले. पण जेव्हा निवडणुकीचा काळ आला तेव्हा मला असं वाटतं की बिनशर्त भांडवलशाही व्यवस्था यायला पाहिजे, यांना पाठिंबा द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मला वाटतं की याच्यावरती आपण बोलायला पाहिजे, याच्यावरती चर्चा केली पाहिजे. कारण मार्क्सवाद हा आपला शत्रू नाही होऊ शकत. कारण नैसर्गिक मित्रामध्ये, मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये जे जे आपले सहकारी मित्र आहेत, जे जे विचार उपयोगी पडतील ते घ्यायला पाहिजेत. म्हणजे भारतातल्या डाव्यांचा पराजय हा मार्क्सवादाचा पराजय नाही आहे, हा भारतातल्या कम्युनिस्टांचा पराजय आहे. कारण मी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला आहे की मार्क्स जर भारतामध्ये गावकुसातनं आला असता तर मला असं वाटतं की कार्ल मार्क्स हा बाबासाहेबांचा चांगला मित्र झाला असता. पण तो असं झालं नाही. मार्क्स मला असं वाटतं की वरच्या डोक्यातनं आला, वरनं आला, आणि त्या मार्क्सवादाला मर्यादा भारतामध्ये तयार झाला. त्यांना जात वास्तव भारतातलं समजून घेण्यामध्ये, आकलन करून घेण्यामध्ये त्यांची एकूण थिंकिंग पद्धत कमी पडल्याची आपल्याला दिसून येते. मला असं वाटतं की याच्यावरती आपण स्पष्ट बोलायला पाहिजे. कारण वर्ग अंतातून जाती अंत होतो. मला वाटतं की हीच कल्पना मुळात कुठंतरी जरा संशयास्पद वाटते आहे, दिशाहीन वाटते आहे. कारण भारतातलं जात वास्तव हे वर्गांताच्या लढाईतनं संपेल ही भूमिकाच मुळात कुठंतरी शंकास्पद वाटते. त्यामुळं डाव्यांची जी आज अवस्था तयार झालेली आहे ती डाव्यांच्या अवस्थेला त्यांची भूमिका, त्यांची विचार करण्याची प्रक्रिया खरंच प्रॉब्लेमॅटिक झालेलं आपल्याला दिसून येते. कारण मला कळत नाही बा, आपल्या अवतीभोवतीची बघा ना, खूप डावे मार्क्सवादी लोक जर आपण बघितलं, मलाही ती पार्श्वभूमी आहे, मी नाकारत नाही आहे. आम्ही खूप संघर्ष केला तिथं जात्यांतावरती आपण बोलायला पाहिजे म्हणून. होतो तुम्ही जेव्हा नवं काहीतरी बोलायचा प्रयत्न करता तेव्हा तिथले जे थिंकर्स आहेत ते तुम्हाला खोडून काढतात किंवा बाजूला टाकायचा प्रयत्न करतात. म्हणजे एक रचना तिथं पण तयार झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळं आपण हे डाव्यांची जी काही आज परिस्थिती तयार झालेली आहे यातनं डाव्यांना देखील आपण एक आत्मटीका करायला लावणं, त्यांना नवं काहीतरी समजून सांगणं आणि आपल्याबरोबर जोडून घेण्याची एक नवी प्रक्रिया या निमित्तानं जर करता आली तर मला असं वाटतं की एक वेगळा आयाम चळवळीच्या पातळीवरती या संक्रमण अवस्थेमध्ये चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करणारी ठरणार आहे. परंतु तसं होत नाही. म्हणजे आपण बघितलं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा डाव्यांनी त्यांना पाठिंबा न देता पाडण्याची भूमिका पार, आणि हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. मी पाठीमागं जेव्हा वंचित बहुजन आघाडीचं सगळं सुरू झालं होतं तेव्हा मी त्यांना असं म्हटलं, सगळ्या कम्युनिस्टांना मी स्वतः फोन केले होते. मी बोललो की बाबा, वंचित बहुजन आघाडीच्या सोबत इथल्या डाव्या आणि कम्युनिस्टांनी उभा राहायला पाहिजे. नाही म्हटले, असं कसं? म्हणजे इथल्या डाव्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगैरे म्हणजे जे काय म्हणतोय की भांडवलशाही पक्ष आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. परंतु डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं त्यांनी काय फरक पडला असता एकदा पाठिंबा दिला असता तर? एक संवाद तयार झाला असता ना इथल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आणि इथल्या डाव्या चळवळीमध्ये. या निमित्तानं जर एक संवाद तयार झाला असता तर कुठं बिघडलं असतं? म्हणजे तुम्ही 5 वर्ष लढत राहणार, मोर्चे काढणार, आंदोलन करणार आणि त्यांची सत्ता निवडून देण्यासाठी त्यांना पाठिंबा देणार. कसं काय? म्हणजे काय होतं आहे? मला वाटतं की ही आज डाव्यांची एक गुन्हा जाणारी अवस्था तयार झालेली आहे, ही वेगळी अवस्था तयार झालेली आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात येत नाही आहे की आपण कृती काय करतो आणि आपण बोलतो का आहोत. म्हणजे आपला नैसर्गिक मित्र कोण आहे? मला असं वाटतं की डाव्यांचा नैसर्गिक मित्र हे आंबेडकरवादीच असू शकतात. भांडवलशाही किंवा मनुवाद हा डाव्यांचा मित्र कसा काय असू शकतो? याचं नवं आत्मचिंतन, याचं नवं टीकात्मक परीक्षण मला असं वाटतं की आता डाव्यांनी करण्याची गरज आहे, की जे ते करू इच्छित नाही आहेत म्हणून ही अवस्था आपल्याला झालेली दिसून येते. तसंच थोडं आंबेडकरवादाकडे येऊया. आंबेडकरवादामध्ये देखील काही भाग असे आहेत आपल्याला लक्षात येईल की ते बोललं पाहिजे. काही लोक BJP सोबत गेले, काही काँग्रेस सोबत गेले, पण त्यांना देखील मार्क्सवादाची व डाव्या लोकांशी मैत्री करावी वाटलेली आहे. म्हणजे शोषणाच्या विरोधामध्ये लढणारे, शोषणाच्या विरोधामध्ये उभा राहणारे, मानवमुक्तीची भूमिका घेणारे आंबेडकरवादी देखील संकुचित पद्धतीनं विचार करताना दिसून येत आहेत आपल्याला. त्याच्यामुळं मग त्यांच्यात पण अनेक गट तयार झाले. मग हा नको तो नको असे वाद सुरू झाले. म्हणजे आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या
वाढदिवसाच्या निमित्तानं ही व्याख्यान मला आयोजित केल्यामुळं वंचितनं मी खूप लोकांना बोललो की वंचित बहुजन आघाडीनं जे एक माहोल तयार केलं, एक वातावरण केलं, मी म्हणते बाळासाहेबांच्या तुमच्या दृष्टिकोनातनं 1000 चुका असतील, क्रिटिसाइज व्हायला पाहिजे, पण सत्तेच्या जवळ जाऊन सत्ता हातात आल्यानंतर ते जर चुकले तर बोला ना. अजून काय व्हायचं आहे, अजून उभा राहायचं आहे, अजून एक माहोल, म्हणजे ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचा एक माहोल तयार झाला होता, परिवर्तनवादी प्रागतिक विचार करणारी सर्व जाती धर्मातली मंडळी एकत्र येऊन एक नवा पर्याय द्यायचा प्रयत्न करत होती, पण मला असं वाटतंय की प्रस्थापित व्यवस्थेला तो पर्याय आवडला नाही, त्यांनी तो मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमचे म्हणणारे सगळे लक्षात ठेवा विरोधाची भूमिका पार पाडली. मध्ये जातीचे मोर्चे निघले, आपण बघतोय ना. म्हणजे जे स्वतःला बौद्ध म्हणत होते, बहुजनवादी म्हणत होते, ते फटाफट आपल्या आपल्या जातीच्या मोर्चात गेले ना. जे डावे होते, मार्क्सवादी होते, त्यांनी व्यापक काहीतरी मांडायचा प्रयत्न केला, पण नाही ना. तुमच्या आत जी नेणिवेमध्ये आणि जाणीवेमध्ये जी जात असते ना, ती जात संपवणं इतकं सोपं नसतं, हे त्यांनी व्यवहारातनं दाखवलं ना आपल्याला. आज मराठा मोर्चाच्या निमित्तानं मला तो प्रसंग आठवतो आहे. म्हणजे मी तेव्हा म्हटलं होतं की हे जे काही मंजूर केले हे आरक्षण टिकणार नाही, कारण हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. मला स्वतःला काळं लावलं काही लोकांनी. आज काय सांगा मला, आपण जे मांडत होतो, आपण जी भूमिका घेत होतो, आपण सांगत होतो मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, आपलं म्हणणं नाही नसण्याचं काही कारणच नाहीये, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने जाताय असं आपलं म्हणणं होतं. कारण आज बाळासाहेबांनी पण ती भूमिका घेतली की गरीब मराठ्यांना स्वतःची आयडेंटिटी तयार करता नाही आली, त्याच्यामुळं समज काय झाला की बडे मराठे त्यांच्याकडे सगळं आहे, तो ठराविक मराठ्याकडे सगळं आहेत ना. एवढंच काय असेल तर तेव्हा माझी एक मागणी होती की हे जे श्रीमंत मराठी आहेत त्यांनी आपली एक 10% प्रॉपर्टी गरीब मराठ्यांना द्यावी. ते नाही देणार नाहीयेत ते. त्यांना फक्त त्यांना जातीचं पण काही देणं न घेणं आहे, त्यांना स्वतःच्या घराण्याची सत्ता टिकवून ठेवण्यात इंटरेस्ट आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं जात वास्तव समजून घेत असताना आंबेडकरी चळवळी आणि मार्क्सवादी डाव्या चळवळींची आजची परिस्थिती समजून घेताना हे घेतलं पाहिजे की जे जातीअंताची भाषा करणारे डावे लोक आहेत, जे कष्टकऱ्यांचे श्रमिकांचे नेते म्हणतात, ते जातीचे मोर्चे निघायला लागल्याबरोबर आपल्या जातीमध्ये गेले. मला असं वाटते की ही कुठंतरी विचार करण्याची प्रक्रिया महत्वाची आहे. आम्ही बोलत होतो, त्यांना चर्चा करत होतो. त्यांनी जर अशी भूमिका घेतली असती सगळ्यांना घेऊन मराठा आरक्षणाची मागणी आपण करूया, पण मला असं वाटतं की त्यांनी नाही केली. का नाही केली? जात इंटरेस्ट आहे ना. जात नावाचं जे अट्रॅक्शन आहे, जातीचे हितसंबंध न तोडण्याचं जे अट्रॅक्शन आहे, त्यामध्ये ते फिट बसले. त्याच्यामुळं परिणाम असा झाला, तुमचे फॉलोअर्स कमी झाले ना, तुमची मान्यता कमी झाली, लोक तुमच्याकडे चुकीच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बघायला लागले. बरं तेवढंच नाही केलं तुम्ही, जातीत गेला ठीक आहे, जातीच्या मोर्चात गेला ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही आहे, ओके चला तुमची काहीतरी भूमिका असेल त्यामध्ये, पण सत्ता आली तेव्हा तुम्ही आंबेडकरवादी चळवळीशी मैत्री न करता भांडवलशाही पक्षासोबत मैत्री केली, त्यांना निवडून यायला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. आणि तुम्ही काय सांगितलं तेव्हा? धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा. कोण धर्मनिरपेक्ष आहे आता? काय धर्मनिरपेक्षेची व्याख्या आहे? मला असं वाटतं की धर्मनिरपेक्षेची व्याख्या करत करत भांडवलशाहीला मदत करणं, विकसित करणं हे डाव्यांचा प्रोग्राम राहिलेला आहे. आणि म्हणून भारतामध्ये आज डाव्या चळवळीची अवस्था विदारक झालेली आपल्याला दिसून येते. त्यांना निवडणुकीला उमेदवार मिळत नाहीये, 2-4 इकडं तिकडं करत बसतात. कॉम्रेड गोविंद पानसरे अण्णांचा खून झाला, इतके मोठं लोक एकत्र आली, एक मोठं काहीतरी वादळ चळवळ उभा राहील असं वाटलं. आज काय अवस्था? निवेदन देण्यापुरते 10 माणसं जमू शकत नाहीत. ह्याचं कारण असं आहे, इथल्या डाव्यांनी
लोकांना जोडून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. व्यापक कार्यक्रम आखण्याचा प्रश्नावर माणसे जमा करणं फार सोपं असतो. त्याचा प्रश्न असतो, त्याचा पगारवाढीचा मुद्दा असतो, त्याच्या संरक्षणाचा मुद्दा असतो. मला असं वाटते की प्रश्नावरती लढायला पाहिजे. त्यांच्या योगदानाबद्दल अनेक कॉम्रेड्स, खूप त्यागी कॉम्रेड्स आहेत, नाकारून चालणार नाही आपल्याला. त्यांच्या त्यागाला सॅल्यूटच केला पाहिजे. परंतु ऐकाऊ कॉम्रेड जे त्यामध्ये घुसले, नेतृत्वासाठी कुठे पर्याय नाही म्हणजे कॉम्रेड तिथे घुसले, त्यांनी कम्युनिस्ट चळवळीचं वाटोळं केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळं काय झालं, मूलतत्ववादी व्यवस्थेला, भांडवलशाही व्यवस्थेला आपोआप मदत झाल्याची आपल्याला दिसून येते. मग जेव्हा या आयामावरनं आपण आंबेडकर चळवळीकडे बघायला लागतो, तेव्हा तिथंही आपल्याला असंच झालेलं दिसून येतं. म्हणजे आपले बघा ना, म्हणजे अनेक लोक बिनशर्त भीमशक्ती, शिवशक्ती, म्हणजे काय मला कळत नाही आहे. म्हणजे शत्रूसोबत मैत्री होऊ शकते, हे कुठलं तत्वज्ञान आहे? मला असं वाटते की ही वास्तवता समजून घेण्यामध्ये आंबेडकरी चळवळीतले पण लोक कमी पडले, जसे डावे कमी पडले. सांस्कृतिक चळवळीकडे आपण जेव्हा यायला लागतो, तेव्हा काही विद्रोही सांस्कृतिक चळवळी ज्या काय आहेत, अशी जी काही सगळी मंडळी उभा राहिल्या चळवळी, त्यांची अवस्था आज काय झाली सांगा मला. पहिल्या 2 वर्षात त्यांच्यात 4 गट तयार झाले. म्हणजे गटात म्हणजे व्यक्तिगत वाद गटात आणायचा आणि त्या गटाच्या वादाला तत्वज्ञानाची जोड द्यायची आणि सांगायचं आमचं जमत नाही हो, आमचे तात्विक वाद आहेत. मला कळत नाही आहे. जगबदलाची भाषा करणारे, मानवमुक्तीची भाषा करणारे, मानवमुक्तीची लढाई पुढे घेऊन जातो म्हणणारे आपल्या सहकार्यासोबत जमत नाही. आणि तुम्ही मानवमुक्तीच्या अखिल जगाच्या सगळ्या अखिल मानव जातीच्या बदलाची भाषा कशी काय करू शकता? मग हा चळवळीचा दोष नसून हा व्यक्ती दोष आहे. म्हणजे इथल्या आंबेडकरी चळवळी, इथल्या डाव्या चळवळी आणि इथल्या सांस्कृतिक चळवळी व्यक्तिवादामध्ये अडकलेल्या आपल्याला दिसून येत आहे. मला वाटतं की हे आपण बोलायला पाहिजे, याची चर्चा करायला पाहिजे. कारण मी म्हटलं की वंचित बहुजन आघाडीचं जेव्हा वारं सुरू झालं, तेव्हा इथल्या डाव्यांनी, इथल्या समविचारी आंबेडकरवाद्यांनी जर वंचित बहुजन आघाडी सोबत उभा राहा, मी म्हणतोय 1000 दोष असतील, त्याची चिकित्सा आपण करू एकत्र बसून, पण जनमानसांचं जे वादळ निर्माण झालेलं होतं त्याला तुम्ही पाठिंबा न देता, सोबत उभा न राहता क्रिटिसाइज करत राहिला, बी टीम म्हणत राहिला आणि भांडवलशाही आणि मनुवादी व्यवस्थेला मदत केली. गद्दार कोण आहे? चुकीची भूमिका कोण घेतो आहे? दिशाहीन कोण केलं? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करण्याची भूमिका ज्या कम्युनिस्टांनी घेतली, त्याच कम्युनिस्टांनी इथल्या भांडवलशाही समर्थक व्यवस्थेला, पक्षाला मदत केली आणि बाळासाहेबांना रोखण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की याचं क्रिटिसाइज व्हायला पाहिजे, याची चर्चा महाराष्ट्राच्या पातळीवरती व्हायला पाहिजे, भूमिका घेणारी चर्चा व्हायला पाहिजे. कारण असं जर झालं नाही तर चळवळ ही संक्रमण अवस्थेतली चळवळ आपल्याला पुढे घेऊन जाता येणार. संकुचित पद्धतीने विचार करणारी मंडळी, कुचक्या भावनेने विचार करणारी मंडळी, वाचन न करता नेतृत्वामध्ये आलेली मंडळी, हे चळवळीला धोकादायक असतात. लक्षात. व्यक्तिवाद जोपासणारी मंडळी, किती व्यक्तिवाद जोपासणार तुम्ही? किती व्यक्तिवाद जोपासणार? मला असं वाटतंय की व्यक्तिवाद जोपासण्याच्या नादामध्ये प्रत्येकाने एक डबकं तयार केलं. आपली 4 मंडळी घ्यायची, राष्ट्रीय नेते, एक कार्यकर्ता मिळाला की आमचा तो सहकारी मित्र डायरेक्ट राष्ट्रीय नेता होतो. एक पुस्तक वाचलं की डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होतो, मध्ये कोण नसतंच. लक्षात ठेवा. मला असं वाटतंय की हे विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, चळवळींनी क्रिटिसाइज करून पुढे जाण्याची गरज आहे. कारण शत्रू दारावरती आलेला आहे. काल आमचे सहकारी मित्र डॉक्टर सुरेश शेळके सरांनी खूप चांगली मांडणी केली की बुद्धिवादी लोकांनी काय भूमिका घेतली पाहिजे. माझं मत त्या विषयाला समर्थनीय आहेच, पण असे जे
कृती विचार मांडणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासोबत उभा राहण्याची भूमिका देखील चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. त्यांना परखड पद्धतीनं मांडणी करता यावी अशा पद्धतीचं वातावरण करणं, संरक्षण त्यांच्यासोबत उभा राहणं, यासाठीची पण एक नवी चळवळ मला असं वाटतं की आपण उभा करण्याची गरज आहे. मी लय छोटा कार्यकर्ता आहे. अनेक संकट आली तरी काहीतरी धडपडतोय, काहीतरी करतोय, बोलत राहतो आहे, पुन्हा मग अडचणी येते आहे, हे 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 सगळं चालूच आहे. परंतु मला स्वतःला असं वाटतं की मला चळवळ नसेल तर जगताच येणार नाही आहे. कारण एक लेखक आहे, एक शाहीर आहे, तो फार चांगली भूमिका मांडतो की सबसे खतरनाक होता है आदमी का मुर्दा पंजा. मला वाटतं पाशनं म्हटलेलं आहे, कलेक्ट करावं मला माहीत नाही आहे. सबसे खतरनाक होता है आदमी का मुर्दा बन जाना, लेकिन उससे भी खतरनाक होता है आदमी के सपनों का मर जाना. मित्रांनो, आपल्याला स्वप्न मारून नाही चालणार. आपली स्वप्न मरणार नाही आहेत यासाठीची एक चळवळ नव्यानं आपल्याला उभा करावी लागणार आहे. कारण मी म्हटलं की जात वास्तव काय काम करते. आज जाती अंताचं बोलणाऱ्यांची एक जात तयार झालेली आहे, हे इथल्या चळवळीचं वास्तव आहे. म्हणजे संक्रमण अवस्थेत आपण पुढं जायसाठी म्हणजे काहीच बोलायचं नाही का, चर्चा करायची नाही, संवाद करायचा नाही, मी म्हणायचो म्हणजे कसं काय मला कळत नाही. पण हे पण एक समजून घेतलं पाहिजे मित्रांनो की आज चळवळीमध्ये टिकून राहणं ही देखील एक मोठी लढाई आहे. एक मोठी लढाई आहे. तुम्ही चळवळीत टिकून राहणं, तुमचे विचार मांडणं, तुमची भूमिका अगदी त्रयस्थ पद्धतीनं मांडणं, कोण काय म्हणेल याचा विचार न करता तुम्हाला काय वाटतं आहे त्याची भूमिका घेणं, मांडणी करणं आणि लोकांमध्ये जाणं तितकीच गरजेची आहे आणि ते तितकंच महत्त्वाचं आहे. ते काळाची गरज आहे. म्हणून मी म्हणलं की टिकून राहणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं थोडंसं बेरजेचं राजकारण करायला आपण शिकलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. कारण आपण फार वजाबाकीमध्ये अडकलेलो आहोत. बेरीज गुणाकार करण्याची सवय या संक्रमण अवस्थेतून पुढं जात असताना आपण स्वीकारली पाहिजे असं मला स्वतः वाटतं. कारण आज आपण बघतो भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही यांची कधी नाही ती हातमिळवणी झालेली आहे. म्हणजे मला असं विचारलं तर मी असं म्हणेन की आज सत्तेसाठी राजकारण करणारे वेगवेगळ्या पक्षामध्ये येऊन नेतृत्व करणारी जी काही उच्चवर्णीय मंडळी आहेत त्यांचा त्या पातळीवरचा कार्यक्रम एकच आहे, लक्षात ठेवा. याची पण आपण चर्चा केली पाहिजे. कारण 100 वर्षामध्ये RSS ज्या पद्धतीनं काम करत राहिली त्यातनं त्यांनी जे एक उभा केलं ते भेदता आपल्याला आलेलं नाही आहे. उलट प्रस्थापित व्यवस्थेने जे डावपेच टाकले ते डावपेचामध्ये आपण अडकलेले आपल्याला दिसून येतो. म्हणजे आम्ही आमचे लेखक तयार करू शकलेलो नाही आहोत. आम्ही आमचे विचारवंत जे आहेत ते पण टिकवू शकलेलो नाही आहे. तयार करायचं तर पुढंच राहू दे, लक्षात ठेवा. म्हणजे किती भयानक आहे ना. म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांचे विचार घेऊन पुढं जाणारी मंडळी आहेत. म्हणजे जातीच्या अंगानं मला बोलायचं नाही आहे, त्यांच्या वारसाच्या अंगाने पण मला बोलायचं नाही, कारण त्यांचे वारस, रक्ताचे वारस गेले तिकडे नावेमध्ये जाऊन बसलेले आहेत. तर त्यांच्याकडनं फार अपेक्षा करा. पण विचाराचे वारसदार जे आपण स्वतःला म्हणून घेतो आहोत त्यांच्यामध्ये किती एकता आहे. मला वाटतं सिद्धार्थ कांबळेंनी ते खूप चांगलं मांडण्याचा प्रयत्न केला की आज काय अवस्था आहे माणगाव परिषदेच्या 100 नंतर, किंवा काल सुरेश शेळके सर, सचिन सगळ्यांनी सुरेश शेळके सरांचं कौतुक करायला पाहिजे. कारण ती खूप धाडशी विधानं काल त्यांनी आपल्याला केलेली दिसून येत आहेत. म्हणजे प्रचंड धाडशी विधानं केली त्या. इथल्या बुद्धिवादी चळवळ चालवणाऱ्या डाव्या आंबेडकरवादी परिवर्तनवादी पुरोगाम्यांनी त्यांचं पुन्हा एकदा भाषण ऐकून घ्यावं असं माझं मत आहे. कारण नवे आयाम घेऊन नवी मांडणी केल्याशिवाय पुढं जाताच येणार नाही. किती दिवस आपण त्याच साचलेपणात अडकणार आहोत. नवे प्रयोग होणं, मला असं वाटतं की वंचित हा एक नवा प्रयोग होता महाराष्ट्राच्या पातळीवरचा. तो वंचितचा प्रयोग ठरवून इथल्या भांडवलशाही व्यवस्थेचा जो पेस वंचित बहुजन आघाडी घेत होती,
कष्टकरी जे वेगवेगळ्या जात समूहातील लोक आहेत त्यांना एकत्र बांधण्याचं काम जी वंचित बहुजन आघाडी करत होती, तिला खो घालण्याचं काम, त्याला क्रिटिसाइज करण्याचं काम, मग ते बौद्ध असू देत ना इतर जातीय असू देत, चुकीच्या पद्धतीनं व्यवस्थेची दलाली करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे या निमित्तानं आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. नवं बोलायला पाहिजे आपण. बाबासाहेब बाळासाहेबांचे वारसदार वगैरे सोडून टाका हो, ते काय फार महत्वाचं नाही आहे आपल्यासाठी. पण ज्या मानवमुक्तीच्या अस्मितेचा मुद्दा तयार करून लोक काय खुळे आहेत का? एवढे लाखोच्या संख्येनं लोक तुमच्यासोबत उभा राहत होते. जनता क्रांती करते हो, लोक क्रांती करत असतात, जनता क्रांती करत असते. जनतेला एकत्र घेऊन क्रांतीसाठी तयार करण्याचा कार्यक्रम इथल्या डाव्याकडे आंबेडकरवाद्याकडे कोणता आहे याचा नव्याने विचार आता करण्याची आपल्याला गरज आहे मित्रांनो. हे जर आपण करणार नसू तर मग काय आपण पण नपुसक विचारवंत आहोत किंवा हस्तमैथून करणारे सारखे विचारवंत आहोत. समाधान मिळेल, नवनिर्मिती होणार नाही ना. मला असं वाटतं की नवनिर्मितीची चळवळ नव्यानं उभा करायची असेल, नवी भूमिका घेऊन नवं काहीतरी करायचं असेल तर मला स्वतःला असं वाटतंय की आत्ताचे शत्रू ओळख, मित्र ओळख याचा विचार नव्यानं केला पाहिजे. आमचे मित्र कोण आहेत, आमचे शत्रू कोण आहेत, कुणासोबत जाऊन आम्हाला काम करायचं आहे, कुणासोबत आम्हाला तडजोडी करायची आहेत आणि कुणाची सत्ता यायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करायचे आहेत. मला वाटतं की याचा विचार आपण नव्याने केला पाहिजे, नवं चिंतन आपण केलं पाहिजे. सांस्कृतिक चळवळीचं काय झालं? म्हणजे डाव्या चळवळींची तर अवस्था आपण आज बघतोच आहोत. मी धाडसानं बोलतो आहे की इथल्या भारतातल्या कम्युनिस्ट चळवळी ही या भारतातल्या अगदी सगळ्याच म्हणतोय मी, भारतातल्या सगळ्याच कम्युनिस्ट चळवळी ह्या मार्क्सवादापासून लांब गेलेल्या आहेत. चुकीचं काहीतरी मिश्रण मांडायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ब्राह्मणिझम त्यांच्या डोकावतो आहे. हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्याची चर्चा केली पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे. आंबेडकरवादांचं पण काय फार हे झालेलं नाहीये. आंबेडकरवादामध्ये देखील इथला मनुवाद, इथली ब्राह्मणशाही घुसलेली आपल्याला दिसूनच येते आहे. म्हणजे बुद्धांना नवा अवतार केला, ओके केला, ते करणारच आहेत. आम्ही पण बुद्धांची पूजा करायला लागलो, म्हणजे आम्हीही बुद्धांची आरती करायला लागलो, फुलं ठेवायला लागलो, पूजा करायला लागलो, हात जोडून पाया पडायला लागलो. सांस्कृतिक लढाईमध्ये आपण अपयशीच ठरलोय ना. बाबासाहेबांच्या विचाराची पारायण होण्याची गरज असताना, बाबासाहेबांच्या ग्रंथाच्या दिंड्या निघण्याची गरज असताना, बाबासाहेबांच्या लोकलढ्याचे जागर होण्याची गरज असताना, बाबासाहेबांची चिकित्सा करण्यामध्ये आपल्याला फार इंटरेस्ट तयार झालेला आपल्याला दिसून येतोय मित्रांनो. मला असं वाटतं की ह्याचं एकदा क्रिटिसाइज होऊन आपण पुढं, कारण आपण म्हणतो आहोत, मला विषय देतानाच असा दिलाय की संक्रमण अवस्थेतून किंवा संक्रमण अवस्थेत पुरोगामी चळवळींची भूमिका काय आहे. मला वाटत नाही, मी खरं तर असू दे आता, पण मी म्हणतो की संक्रमण अवस्था नाही आहे, चळवळींना आत्ता कधी नाही ते चांगले दिवस आलेत, माझं असं माझं मत आहे. कारण आत्ताच गरज आहे तुम्ही चळवळी उभा करण्याची, आत्ता गरज आहे तुमच्या चळवळी ताकदीनं पुढे येण्याची. आत्ता तुम्हाला कधी नाही ती संधी इतिहासानं दिलेली आहे की समोरासमोर शत्रूसोबत उभा राहून एक नवी व्यापक मानवतावादी भूमिका घेणारी चळवळ उभा करण्याची काम जगाच्या पातळीवरती मी येणार आहे. पुढच्या टप्प्यात जे पॉझिटिव्ह सकारात्मक आहे ते मांडणारच आहे. तरी मी खूप 10% क्रिटिसाइज करतोय, माझ्या स्वभावाच्या विरोधात आज मी बोलतोय, लक्षात ठेवा. कारण मी लय भयानक क्रिटिसाइज करतो, पण मला आत्ता जोडायचं आहे, तोडायचं नाही आहे. म्हणून मी थोडंसं कारण बघा ना, थोडंसं धम्माकडे जाऊ, बौद्ध चळवळीकडे जाऊ. मधल्या काळामध्ये काही लोकांनी धर्मांतर हा जात्यांताच्या चळवळीतील खूप महत्त्वाचा घटक आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे धर्मांतर करणं, भारत बौद्धमय करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण बौद्धेतराकडे आपण किती गेलो याची पण चिकित्सा करण्याची गरज आहे. पण त्याच वेळेस
काही लोकांनी धर्मांतर करण्याचं किती मोठं नाटक केलं, प्रचंड पैसे कमवले, प्रचंड काय काय केलं, त्यांच्या बॉसनी सांगितलं आणि हे कामाला लागले. आज काय अवस्था आहे त्यांची. मला वाटतं की म्हणजे चळवळीमध्ये धर्मांतर करण्याला जर बाबासाहेबांच्या भूमिकेचा आणि विचाराचा असं एक काय म्हणतो की ढाचा आणि हे जर याची जर पक्की बैठक नसेल तर मला असं वाटतं की ते धर्मांतर देखील प्रस्थापित व्यवस्थेला मदत करणारं ठरतं. मला वाटतं की त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. कारण भारत बौद्धमय करणं एवढं सोपं नाही ना. कारण मधी भारत बौद्धमयकरण म्हणत 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 अनेक बौद्धामधले कलाकार विचारवंत गणपतीचे गाणं म्हणायला लागले, महालक्ष्मीची आरती म्हणायला लागले. आमच्या कोल्हापूरमध्येच मला आठवतंय की एक महागायकाची स्पर्धा होती मोठी. आम्ही आमचा माणूस म्हणून फिरलो सगळीकडं, मतं दिली त्यांना. ते महाराष्ट्राचे गायक झाले आणि गायक झाल्याची घोषणा झाल्यावर त्यांना विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय. तर तो महाभाग असं म्हणाला की मी महालक्ष्मीचा अंगारा घेऊन फिरतो आहे. बोंबा काय करायचं सांगा मला. मला असं वाटतंय की चळवळींचा वापर करणारा जो एक घटक आहे त्या घटकाला रोखण्याची पण जबाबदारी चळवळींची. मग चळवळीचा वापर व्यक्तिगत स्वार्थासाठी होऊच कसा शकतो. मला वाटते की याचं एक चिंतन नव्यानं आता आपण केलं पाहिजे. कारण संक्रमण अवस्थेतून पुढं जायचं असेल, संक्रमण अवस्था पार करायची असेल तर एक नवा आयाम घेऊन आपण उभा राहिलं पाहिजे. एक क्रिटिसाइज आपण करून पुढं जायला पाहिजे. म्हणजे आज एकूण जेव्हा आपण विचार करतो, चर्चा करतो, तेव्हा या देशामधलं जात वास्तव काय आहे, या देशामधलं वर्ग वास्तव काय आहे, या देशामधला सांस्कृतिक वाद काय आहे, या देशामधला मानवमुक्तीच्या लढाईचा संघर्ष काय आहे, मला वाटते की हेही आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जगामध्ये ज्या क्रांत्या झालेल्या आहेत, जगामध्ये ज्या पद्धतीचे संघर्ष उभा राहिलेले आहेत त्याचे फॉर्म वेगवेगळे आहेत, त्याचे प्रत्यक्ष लढाई पण वेगवेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे आम्ही म्हणत असतो हे हिटलरचे वारसदार. मग तुम्ही ज्यांचे वारसदार आहात त्यांना रोखण्यासाठी तुमच्याकडे कुठला कृती कार्यक्रम आहे याची पण चर्चा आपण केली पाहिजे. म्हणजे प्रतिक्रांतीच्या डावामध्ये इथल्या चळवळी अडकलीत की काय असं आता वातावरण तयार झालेलं आहे. म्हणजे एकूण जी काही आत्ताची एकूण सगळी चळवळ बघतोय, चळवळ आपण काय म्हणतो, अरे आम्ही लय काम करतोय पण मीडिया काही आमची दखल घेत नाही. का दखल घ्यावी तुमची? त्यांनी तुमची नाहीच आहे ना ती तुमची मीडिया का तो म्हणजे जीत रत्न पटायचं खूप चांगलं मांडलं परवा की तुमची मीडिया तुम्ही तयार केली पाहिजे. तुमची मीडिया जेव्हा वंचित बहुजन आघाडीची एक मीडिया तयार केली गेली आणि एक काय झालं की झाड 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 सगळीकडे चाललं तेव्हा त्यात पण काही प्रतिगामी घुसले आणि त्याला ते चुकीचं मांडायला लागले. म्हणजे तुम्ही दखल बघा ना काय का होतं आहे. नाचता येईना अंगण वाकडं ही भूमिका चळवळीतल्या नेत्यांनी घेण्याचं बंद केलं पाहिजे. कारण सांगायचं नाही जमणार नाही, आमचे जरा तात्विक मतभेद आहेत, एकत्र आम्ही येऊ शकत नाही. कसं काय म्हणजे कसं काय येऊ शकत नाही? बाळासाहेब हट्टवादी आहेत. अरे मला काय कळतच नाही. माझा फोन लगेच घेतात, पहिल्या रिंगला कधी कधी फोन घेतात. आता माझ्यासारख्या एवढ्या छोट्या माणसाचा फोन तर ते लगेच डायरेक्ट घेत असतील तर ते कसं काय हट्टवादी गोष्टी का असू शकतात मला सांगा. माणसाला संपवण्यासाठी, माणसांचा द्वेष करण्यासाठी तुम्ही जर कारण शोधत असाल तर तुमच्यासारखे चला मला तर शब्दच वापरायचा नाही, दुसरे कोणच नाही आहे ना. किती भयानक आहे मला सांगा. म्हणजे जे चांगलं होतं आहे त्याला क्रिटिसाइज करायचं आणि तुम्ही मात्र काहीच करायचं नाही. तुम्ही जातीच्या मोर्चात जायचं, म्हणजे जाती अंताची भूमिका मांडायची, जाती अंतावर पुस्तकं लिहायची, जाती अंताच्या परिषदा घ्यायच्या, जाती अंताची परिषदा घेऊन आम्ही जाती अंताचे एक मोठे क्रांतिकारी नेते आहोत अशी भूमिका मांडायची आणि जातीचे मोर्चे निघाल्याबरोबर फाट 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 आपल्या जातीत जायचं. वा रे जाती अंत कसं काय नाही.
मला असं वाटते की आपण या पातळीवरती आणि या टप्प्यावरती एकत्र येण्याची जी गरज आहे, संक्रमण अवस्थेतनं चळवळी बाहेर येऊन चळवळीला जेव्हा एक नवा आयाम देण्याची गरज आहे, तेव्हा इथल्या बुद्धिवाद्यांनी, इथल्या कलावंतांनी, इथल्या लेखकांनी, इथल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक नवं क्रिटिसाइज करून, कारण संवाद, वाद, प्रतिवाद ह्या खूप होण्याच्या गोष्टी आहेत, आणि एक नवं दखलपात्र चळवळ, व्यापक चळवळ, ह्याचा अर्थ ह्या जुन्या चळवळी बंद करा किंवा त्या नको असं म्हणत नाही, पण एक नवा भूमिका घेऊन उभा राहणाऱ्या चळवळी मला असं वाटतं की आता उभा करण्याची गरज आहे. कारण काळाचा टप्पा बदललेला आहे. काळाच्या पुढच्या टप्प्यावरती आपण जेव्हा येतो तेव्हा शत्रू काय विचार करतो, शत्रूची हत्यारं कोणती आहेत, शत्रूचे साधनं कोणती आहेत, या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की आपण आपली साधनं तयार करण्याची गरज आहे. म्हणजे आमचे कलाकार आम्ही जपले पाहिजेत, त्यांच्या सोबत उभा राहिलं पाहिजे. आज कलाकारांच्या कार्यक्रम होत नसल्यामुळे त्यांची प्रचंड वाईट अवस्था आहे. त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे आपण, त्यांना जे जमल ते सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आमचे जे जे सांस्कृतिक मंच असतील, आमचे जे जे कलाकार असतील, जे जे लेखक असतील, त्या लेखकाची पुस्तकं घेतली पाहिजेत, वाचली पाहिजेत. मी प्रकाशक आहे म्हणून सांगत नाही, लक्षात ठेवा. मला असं वाटतंय की आता नव्यानं व्यापक पद्धतीनं एक चळवळ उभा राहण्याची गरज आहे की जी चळवळ इथल्या प्रतिक्रांतीला रोखण्याचं काम करेल, इथल्या प्रतिक्रांतीला थोपवून ठेवण्याचं काम करेल, आणि एकाच वेळेस इथल्या भांडवलशाही आणि मनुवादी आणि ब्राह्मणशाही व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा उभा करेल. सोपं काम नाही आहे, खूप अवघड काम आहे. कारण साचलेल्या डबक्यातील नेत्यांनी चळवळीमध्ये नवी माणसं येणार नाहीत. नवं कोण काय बोलत असेल, नवं काय मांडणी करत असेल तर ती व्यापक पद्धतीनं समजून न घेता त्यांना क्रिटिसाइज करणं, त्यांना संपवणं, त्यांना संकटात टाकणं, अशी काम आमचीच काही मंडळी करत आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे जी मंडळी काल परवापर्यंत आमच्या सोबत होती ती मंडळी तिकडं काहीतरी मिळून लगेच गेली. दुसरं एक महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण इथं मांडायला पाहिजे. मित्रांनो, आपण चळवळीची साधनं उभा केली पाहिजे. म्हणजे चळवळीसाठी पैसा लागतो, चळवळीसाठी साधनं लागतात. ही साधनं उभा केली पाहिजेत, ती लोकवर्गणीतून, लोकसहभागातून उभी केली पाहिजेत. म्हणजे आज अनिल मामानीची प्रकाशन संस्था नसती तर अनिल मामाने एवढं काम करू शकला नसता ना, हे लक्षात येत नाही लोकांना. लोक काय म्हणतात, अनिल मामाने व्यवसाय करतो. हा ठीक आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय, अनिल मामाने व्यवसायच करतोय. पण अनिल मामानेंचं एक पुस्तक प्रस्थापित व्यवस्थेला मदत करणार आहे का दाखवा ना. अनिल मामानेच्या कामावर बोला ना, आमच्या सिद्धार्थ कांबळेच्या कामावर बोला, कपिलच्या कामावर बोला, दयानंद ठाणेकरांच्या कामावर बोला, सुरेश केसरकर सरांच्या कामावर बोला, आमच्या सुरेश शेळके सरांच्या कामावर बोला. त्यांना काही पगार मिळतो झालं, बाकी काय. आमचे डॉक्टर गिरीश मोरे सर, खूप मंडळी अशी आहेत, सोमनाथ कदम सर आहेत तिकडं, आमचे सतीश, अशी खूप प्राध्यापक लोक आहेत जे आपलं सगळं जगत असताना चळवळी पुढं गेल्या पाहिजेत म्हणून विचार करतायत आणि त्यांच्यासोबत उभा राहतात, मदत करतायत. आपण काय म्हणणार, त्यांना काय कमी आहे, पगार घेतली का उपकार केला. अरे पण किती प्राध्यापक आहेत असं करणार. हे मला असं वाटते की काम करणाऱ्या माणसासोबत क्रिटिसाइज न करता उभा राहण्याची एक नवी परंपरा आपण तयार केली पाहिजे, उभा राहिलं पाहिजे आपण. तरच येणारा काळ हा आपल्यासाठी सुंदर असणार आहे. मला असं वाटते की आपण अशा गैरसमजात राहता कामा नये की हे सगळंच नकारार्थी आहे, असं नाही आहे. हे वास्तव आहे, हे खरं आहे. पण जगाच्या पातळीवरती, भारताच्या पातळीवरती अनेक चळवळी उभा राहत आहेत, अनेक त्यागी लोक उभा राहत आहेत, अनेक संघर्ष उभा राहत आहेत, अनेक कलाकार आपली नवी कला घेऊन येत आहेत, अनेक चित्रकार आपली नवी कला या ठिकाणी निर्माण करत आहेत, अनेक शिल्पकार नवे शिल्प तयार करत आहेत, अनेक नवी गाणी लिहिली जात आहेत, अनेक नवी पुस्तकं लिहिली जात आहेत, अनेक लेख, संघर्ष, सगळं काही जगाच्या पातळी आणि भारताच्या पातळीवरती सुरू आहे. ते कधी आपल्यापर्यंत पोचलंय वगैरे मला माहीत नाही आहे, पण जगाच्या पातळीवरती
आणि देशाच्या पातळीवरती पर्यायी समाज व्यवस्था, मानव मुक्तीसाठीची एक समाज व्यवस्था, समतावादी समाज व्यवस्था त्या त्या देशामध्ये त्या त्या भागामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी व्यापक पद्धतीनं अनेक तरुण बाहेर पडलेले आहेत, अनेक तरुणी बाहेर पडलेले आहेत, अनेक स्त्री पुरुष बाहेर पडलेले आहेत. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे माझ्याशिवाय काहीच होणार नाही या गैरसमजामध्ये राहण्याची आत्ता गरज नाही आहे मित्रांनो. जग फार पुढे गेलेलं आहे. जगाच्या पातळीवरती मोठे मोठे संघर्ष येणाऱ्या काळामध्ये उभा राहतील. मानव मुक्तीची लढाई मोठ्या प्रमाणात तीव्रतेने लढली जाईल. फक्त हे करत असताना, ह्यामध्ये सहभागी होत असताना जे हट्टवादी पद्धतीने भूमिका घेत आहेत, जे दलाली करण्याची भूमिका घेत आहेत, जे चमचेगिरी करण्याची भूमिका घेत आहेत, जे लाचार पद्धतीची भूमिका घेत आहेत, जे जातीय अस्मिता जगून जातीय अस्मिता टिकवण्याची भूमिका घेत आहेत आणि प्रस्थापित व्यवस्थेला मदत करणारी जी भूमिका घेत आहेत, त्यांना बाजूला ठेवण्याची प्रक्रिया आपल्याला पार पाडावी लागेल. तरच संक्रमण अवस्थेतून आपण पुढे जाऊ आणि एक खूप चांगलं मानवमुक्तीचं, सुंदर जगण्याचं, एक काय म्हणतो की माणुसकीचा, मानवतेचा विचार करणारं एक समाज व्यवस्था निर्माण होण्याच्या दिशेनं आपण आगेकूच करू. या काळामध्ये मी म्हटलं तसं आपले नैसर्गिक मित्र कोण आहेत, आपले शत्रू कोण आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपला जो नैसर्गिक मित्र आहे तो आपलाच आहे. असतील काही मतभेद, ते मतभेद ठेवून एक मैत्रीचा संवाद निर्माण मला वाटतं की आपण करायला पाहिजे. एक व्यापक भूमिका आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपण पुढे जाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मला माहीत नाही मी किती वेळ बोललो, कारण मीच बोलणं बरोबर नाही, कारण खूप लोक बोललेले. तर आपले कलाकार जपले पाहिजेत, आपले लेखक जपले पाहिजेत, आपल्या लेखकांना लिहायला लावलं पाहिजे, नवीन विषय दिले पाहिजेत, त्यांचं वाचलं पाहिजे, त्या वाचण्यावर क्रिटिसाइज केलं पाहिजे. तरच मला असं वाटते की आपण पुढं जाऊ. कारण एक कार्यक्रमाची खूप वेळा आपण असं म्हणत असतो की माणसं मेली म्हणजे विचार संपत नसतात, पण असं नाही आहे मित्रांनो. विचाराचे वाहक संपणं हेही तितकंच धोक्याचं आहे. म्हणजे पानसरे यांचा खून झाला आणि मी गोविंद पानसरेंची टोपी घातली म्हणजे तो वारसदार नसतो. पानसरे यांचं काम आपण कसं पुढं घेऊन जातोय, दाभोळकरांच्या त्यागाला आपण कसा न्याय देतो आहे, गौरी लंकेश, कलबुर्गी सर यांना जे सनातनींनी मारून टाकलं, यांच्या त्यागाचं चळवळीमध्ये आपण रूपांतर कसं करतो आहोत, मला असं वाटतं की याचा विचार नव्यानं आपण केला पाहिजे. म्हणजे वारसामध्ये, वंशवादामध्ये आपण अडकता कामा नये. वादामध्ये, वंशवादामध्ये आपण अडकता कामा नये मित्रांनो. लक्षात ठेवा, आपण मानवमुक्तीचे सच्चे मित्र आहोत, जिवलग दोस्त आहोत, ही भूमिका घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. लक्षात ठेवा, कारण आज लढणाऱ्या माणसासोबत उभा राहणं ही देखील एक चळवळ आहे. लक्षात ठेवा, लिहिणाऱ्या माणसासोबत उभा राहणं ही देखील एक चळवळ आहे. बोलणाऱ्या माणसासोबत उभा राहणं ही देखील एक चळवळ आहे. लक्षात ठेवा, कलाकारांना गावागावात जाऊन त्यांच्या कला सादर करायला लावणं ही देखील एक चळवळ आहे. लक्षात ठेवा, चळवळ आणि विचार मगाशी म्हटलं तसं मी, जेव्हा जनमनाची पकड घेतात तेव्हा ती एक क्रांतिकारी भौतिक शक्ती बनत असतात. कारण विचाराला कृतीची जोड असणं आणि कृतीसोबत विचार असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इतिहासामध्ये गेल्या 60-70 वर्षामध्ये डाव्या आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीने ज्या चुका केल्या, त्या चुकांचं क्रिटिसाइज करणं गरजेचंच आहे. पण त्यांचे संघर्ष नाकारता कामा नये, त्यांच्या केलेल्या लढाया नाकारता कामा नये, त्यातल्या त्यागी माणसाचं त्यागीपण नाकारता कामा नये. जेव्हा आपण त्यांच्या खांद्यावरती उभा राहत असतो तेव्हा आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे, बाबांनो आम्हाला जरा पुढचं दिसतं आहे, थोडंसं आपण हे बदलायला पाहिजे. हा, इथं कोण हट्टवाद करत असेल तर त्यांना बाजूला काढण्याची भूमिका चळवळीने घेण्याची गरज आहे. डाव्यांना समजून सांगायला पाहिजे, अरे बाबांनो नाही, असं नाही चालणार. भांडवलशाहीला मदत करणारे कार्यक्रम तुम्हाला घेऊन नाही चालणार. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. तसंच आंबेडकरवाद्यांना सांगितलं पाहिजे, बाबा शत्रू सोबत जाऊन मैत्री होत नसते. कारण
मानवमुक्तीच्या लढाईमध्ये कष्टकरी जनतेला सोबत घेणं, त्यांच्या सोबत उभा राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी म्हटलं की बाबासाहेब म्हणाले होते की माझं एक गाणं आणि वामन कर्डक सरांची एक गाणं आणि माझी 10 भाषणं समान आहेत. मी परत सांगतोय, आमचे तरुण पोरं जी वेगवेगळ्या अंगानं कलेमध्ये प्रयोग करत आहेत, सांस्कृतिक चळवळ फार महत्वाची आहे. कारण आज बघा ना, जे सगळे त्यांची टीव्ही आहे, त्यांचे सगळे चॅनल आहेत, त्या सगळ्या चॅनलचा जर कार्यक्रम बघितला तर माणसाचा मेंदू बधीर करण्याचं काम हे सगळे चॅनल करतायत. इथल्या मनुवादी ब्राह्मणशाही व्यवस्थेचे विचार इथल्या आमच्या घरात पोचवले जात आहेत. स्त्रियांच्या संबंधासंबंधीतलं सगळं विकृतीकरण या सगळ्या मालिकेमधनं आमच्या डोक्यामध्ये बिंबवलं जात आहे. हिचं लपडं तिच्यासोबत, तिचं लपडं त्याच्यासोबत, ह्याची भानगड त्याची, माझ्या नवऱ्याची बायको, त्याच्या नवऱ्याची दुसरी बायको, ती सगळी एकत्र येत आहेत, नांदतायत. अरे कुठली संस्कृती तुम्ही आमच्या समाज व्यवस्थेमध्ये रुजवता आहात? आणि आम्ही म्हणणार रिमोट तुमच्या हातात आहे. कुठलाही रिमोट लावा तेच. पण आमचा संभाजी जेव्हा गाणं म्हणतो, आमचा सचिन असेल, शीतल असेल, आमचा धम्मा असेल, ही मंडळी जेव्हा नवं गाणं लिहितायत, नवं गाणं बोलतायत, तेव्हा ते गाणं लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज मला असं वाटते की आपली आहे. म्हणजे जप कसा करावा हे पुस्तक जर त्यांच्या घराघरात जात असेल, तर आमची पुस्तकं, आमच्या विचारांची पुस्तकं लोकांमध्ये जाण्याची गरज आहे मित्र. बाबासाहेब, महात्मा फुले, शाहू महाराज आणि मी म्हणेन कार्ल मार्क्स देखील आपण नव्याने समजून घेतले पाहिजे. कारण काळ बदलतो तेव्हा त्या सिद्धांतामध्ये, त्या कृती कार्यक्रमामध्ये विकास करण्याची नैतिक जबाबदारी आपली असते. मूळ त्याला विषयाला फाटा न देता. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी का सांस्कृतिक लढाईला महत्त्व दिलं होतं, महात्मा फुलेंनी का सांस्कृतिक लढाईला महत्त्व दिलं होतं, याचा मला असं वाटतं की आपण विचार केला पाहिजे. म्हणजे शहीद भगतसिंगासारखे तरुण याच देशातले आहेत, हा आदर्श आपण लोकांसमोर ठेवला पाहिजे, लोकांना दिला पाहिजे. चळवळीच्या नावावरती तिकडं जाऊन काहीतरी मिळतंय म्हणून भूमिका घेणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करता यायला पाहिजे. ही जर एक व्यापक पातळीवरती भूमिका जर येणाऱ्या काळामध्ये आपण घेऊ शकलो, तर मला असं वाटतंय की संक्रमण अवस्थेमधनं या चळवळी पुढे जायला आपल्याला मदत होणार आहे. घटना जाळायचं बघितलंय आपण. RSSच्या वेबसाईटला मित्रांनो जाऊन बघा, पर्यायी राज्यघटना तयार आहे. कोरोनामुळे सगळं थांबलंय. त्यांचे कार्यक्रम, राम मंदिराचा कार्यक्रम आणला पुढं, त्यांनी 370चं कलम आणलं त्यांनी. आम्ही काय घोषणा केल्या आणि आम्ही काय केलं? मला असं वाटतंय की शत्रू जेव्हा प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभा थांबलेला असतो, तेव्हा आम्ही देखील तितक्याच ताकदीनं लढणाऱ्या माणसासोबत उभा राहिलं पाहिजे. कारण मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन नवं काहीतरी होत असेल तर क्रिटिसाइज न करता, त्याला दोषणं न देता, हे काय कामाचं आहे असं न म्हणता ते समजून घेतलं पाहिजे. मैत्री ही खूप महत्वाची गोष्ट आहे. दोस्ती ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्यामध्ये एक मैत्री तयार झाली पाहिजे. जातीच्या पुढं जाऊन, धर्माच्या पुढं जाऊन एक विचाराच्या पातळीवरती आपण एकमेकांना मैत्रीचा हात दिला पाहिजे. आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. एकमेकाला काय म्हणायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज सगळ्याच बुद्धिवाद्यांवरती, सगळ्याच विचार करणाऱ्या माणसांवरती, सगळ्याच कलाकारांवरती आणि सगळ्याच विवेकशील, संवेदनशील नेतृत्वावरती खूप मोठी ऐतिहासिक जबाबदारी येऊन टेकलेली आहे. कारण त्यांनी आज जी एक नवी शोषणाची व्यवस्था येते आहे, एक नवी शोषित समाज व्यवस्था निर्माण होऊ पाहती आहे,
ती रोखण्यासाठीचं खूप महत्त्वाचं काम या ठिकाणी पार पाडलं पाहिजे. म्हणून मी मगा म्हटलं की आपण टिकून राहणं, आपले समविचारी मित्र वाढवणं आणि थोडंसं परिघाच्या बाहेर जाऊन लोकांना जोडून घेण्याचा प्रयत्न करणं ही खूप गरज आहे. वादामध्ये न अडकता, वादाचा काय म्हणतोय की संघटना वाद ह्याचा काहीतरी इगोष्टिक पद्धतीने विचार करणं मला असं वाटतं की आता थांबवलं पाहिजे. कारण आपल्याला वैयक्तिक टीका करायची लई सवय झालेली आहे, व्यक्तिवादामध्ये अडकलेलो आहोत. परंतु मित्रांनो, इथला प्रस्थापित व्यवस्थेचा नेता ठेकेदार आज जगाच्या पातळीवरती जाऊन बुद्ध सांगतो आहे आणि इथं मात्र बुद्धाचं अस्तित्व संपलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतो आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं, इथल्या बसवण्णाचं बसवेश्वर करून ब्राह्मणीकरण केलं, बुद्धाला 9वा अवतार केला, बाबासाहेबांना देखील अवतार करण्यात कमी पडणार नाही आहेत, लक्षात ठेवा. कारण महामानवाला माणसातनं तोडणं ते लई अवघड आहेत म्हणणं चळवळीसाठी फार घातक असते, लक्षात ठेवा. मला असं वाटते की आपण विचार करणाऱ्या मंडळींनी एक नवं चिंतन सुरू केलं पाहिजे. एक नवी व्यापक भूमिका घेणारी परंपरा तयार केली पाहिजे. आणि जे लोक लढ्यावरती उभं आहे, मी असं म्हणेन, काय म्हणेन की लोक एकत्र येत आहेत, येऊ द्या. राजकारणात सत्तेत येत आहेत, येऊ द्या, मदत करू. तिथं आल्यानंतर चुकले तर टीका करूया. पण अगोदरच टीका करण्याचं काय बाबा, आपल्याला काय, आपण काय तिकडनं काय पॉकेट आलेत काय टीका करणाऱ्यांना? मला विचारायला पाहिजे, मी आता मला कळतच नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमचं कर्तृत्व शून्य आहे, ते कर्तृत्व लपवण्यासाठी तुम्ही दुसऱ्यावरती कॉमेंट्स करणं मला वाटते की बरोबर नाही. कारण आज लोक नव्या पद्धतीने विचार करतायत. तरुण पोरं नव्या, म्हणजे मला टीव्हीचं बटन चॅनल लावायचं माहित नव्हतं, पण माझं आता बारकं पोरगं 8 वर्षाचं आहे, ते म्हणतंय मला, पप्पा अरे हे ना असं नको करू, तसं करू. त्या मोबाईल मला सगळं एडिट पिडिट सगळं करतंय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सगळे सिस्टम बदलती आहे. मेंदू कॅप्चर करण्याची प्रक्रिया इथल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून इथली प्रस्थापित व्यवस्था करती आहे. अशा काळामध्ये आम्ही आपापसात बोलत बसलेलो आहोत. जातीचे अंश डोक्यातले काढायला तयार नाही आहोत आपण. जात्यांताची लढाई लढण्यासाठी सक्षम होण्याची गरज असताना आपण जातीमध्ये बंदिस्त होण्याची प्रक्रिया करतो आहोत. महामानवांना जातीमध्ये बंदिस्त करण्याची प्रक्रिया करतो आहोत. ज्या देशामध्ये महामानव जातीमध्ये विभागले जातात. आणि एक फार मोठा कवी आहे, लेखक आहे, तो म्हणतो की तुम्ही मला तुमच्या देशातली तरुणाच्या ओठावरचे गीत सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य वेचतो. आणि मला सांगा, जिस देश का बच्चा भूखा हो उस देश की जवानी क्या होगी. अरे जिस देश का बच्चा भूखा हो उस देश की जवानी क्या होगी, और जिस देश का शासक ही शोषक हो उस देश की कहानी क्या होगी. काय म्हणतोय समजून घ्या. जिस देश का शासक शोषक हो उस देश की कहानी क्या होगी. ही कहाणी बदलायची असेल तर आपल्याला नव्यानं विचार करण्याची गरज आहे, नव्यानं क्रिटिसाइज करण्याची गरज आहे. आणि ती करत असताना आपल्यामध्ये मानवता आपण सोडता कामा नये, मैत्रीचा हात पाठीमागं घेता कामा नये. आणि जे चांगलं चाललं आहे त्याच्यासोबत उभा राहणं, आणि जे वाईट आहे त्यांना बाजूला काढण्याची ताकद आपण चळवळीमध्ये निर्माण केली पाहिजे. तर मला असं वाटते की येणारा काळ हा आपल्यासाठी सुंदर असणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी वेगळं काहीतरी भविष्य घेऊन येणारा असणार आहे. नाहीतर मित्रांनो फार अवघड आहे. कारण पुन्हा एकदा वर्णव्यवस्था यायला पाहिजे. समजून घ्या मी काय म्हणतोय. वर्णव्यवस्था तशीच नसेल हो, म्हणजे तुम्हाला जगू द्यायचं नाही, तुम्हाला मरू द्यायचं नाही. आहे काय,
तुम्हाला गुलामीतच ठेवण्याची व्यवस्था इथल्या अदानी अंबानी आणि सगळ्यांनी करून टाकली. मी सांगितलं भारताच्या पातळीवरती पहिल्यांदा असं होतं आहे, इथली ब्राह्मणशाही आणि इथली भांडवलशाही एकत्र येते आहेत. कोण मला असं म्हणत असेल की हे जरा धर्मनिरपेक्ष आहेत, हे जरा वेगळे आहेत, नाही हो, हे एकच आहेत. तुम्हाला माहित आहे का मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं? मागच्या निवडणुकीमध्ये घराणेशाही मधल्या तिसऱ्या पिढीला बाहेर काढण्यात यशस्वी झाली पिढी. बघा ना, म्हणजे बाप आमदार होता, पोरगा आमदार होता, आता त्याचा नातू आमदार झालेला आहे. आम्ही काय करायचं? आम्ही त्यांचे जाऊन काय फक्त ताळवं चाटायचं ना. देतात निवडणुकीच्या वेळेस काहीतरी तुम्हाला, पण सत्तेच्या राजकारणामध्ये तिसरी पिढी बाहेर आली आणि आम्ही काय केलं? वंचित मोडून टाकायचा प्रयत्न केला. वा, किती पाठ थोपटली पाहिजे आपल्या सगळ्या लोकांची, लक्षात ठेवा. नहीं, भाई बहुत गलती कर रहे हैं यार हम लोग. हम ऐसे ही करेंगे तो कैसा होगा, बोलो ना मेरे को. म्हणजे कितनी गलत गलत तरीके से हम सोच रहे हैं. यानी अपना दोस्त, हमें अपना दोस्त नहीं लगता. हमारा दुश्मन का बेटा सत्ते में आता है और हम उसकी खुशियां मनाते हैं. क्या साला जिंदगी है अपनी, कैसा चलेगा दोस्तों? किधर तो ये रोकना पड़ेगा ना, नहीं तो ऐसा ही चलेगा तो ये जो इतिहास है इनको क्या जवाब देंगे हम? क्या जवाब देंगे? हाँ, इतिहास की एक खासियत होती है और तुम्हें कुछ तो जवाबदारी तुम्हारे ऊपर सौंप देता है. उस टाइम अगर आप प्रस्तापित व्यवस्था के जो लड़के लोग हैं उन्हें अगर वो सत्ता में आए इसलिए मदद करेंगे और उनका प्रचार भी करेंगे, वो हीरो, इसका हीरोइज्म जो है वो अपने सराखों पे लोगे और कहोगे हम मार्क्सवादी है, हम अम्बेडकरवादी है, ये नहीं चलेगा ना. इसे रोकना पड़ेगा दोस्तों, इसे रोकना पड़ेगा. और जो बाबा साहब का सच्चा वारिसदार है उसके साथ रहना पड़ेगा. मार्क्सवाद का जो सच्चा वारिसदार है उसके साथ भी रहना पड़ेगा. तभी हम कुछ तो अलग दुनिया बना सकते हैं, नहीं तो कुछ नहीं होगा मेरे दोस्तों. हम आएंगे, जिएंगे और मर जाएंगे, कुछ नहीं होगा. जो होगा वो पता नहीं कब होगा. ऐसा सोचना आपको बंद करना पड़ेगा. क्या जिंदगी में साला, क्या जिंदगी है साला? रोज उठना, खाना, संडास को जाना, हगना, उठना, फिर खाना, फिर सोना, फिर, अरे इसको जिंदगी कहते हैं? अरे कुछ तो अलग करो साला. लोग ऐसा बनाते हैं, क्या आदमी है यार साला. कुछ भी हो काम करता है, कुछ भी हो काम करता है साला. यही सच्चा वारिसदार है बाबा साहब का. ऐसा लोग कहने चाहिए ना आपको. नहीं तो आप क्या कहेंगे? ये हमारा जात का नहीं है, वो हमारा जात का नहीं है, ये हमारा संगठन का नहीं है, बाबा साहेब अम्बेडकर वंचित का है, ये अलग है, ये अलग है. ये तो दुनिया करती है ना, तुम क्या अलग कर रहे हो? मेरे को लगता है कि तुम्हें कुछ तो अलग करना, अलग सोचना पड़ेगा साला. अरे भगत सिंह सोचो ना, भगत सिंह कैसा था साला. फांसी के तो समय भी हंस रहा था ना. तो हम भगत सिंह की, यार भगत सिंह के वारसदार हैं हम. भगत सिंह इनकलाब जब हम कहते हैं, भगत सिंह का वारसदार जब हम कहते हैं, बाबा साहब का वारसदार जब हम कहते हैं, महात्मा फुले का वारसदार जब हम कहते हैं, अरे शिवाजी की तलवार जब हमारे सामने आती है, तो यार दोस्तों हमारा खून ऐसा खोलना मांगता है. अरे हमारा खून पानी के जैसे बन गया यार. नहीं ना, ये कैसा चलेगा मेरे को बताओ. जब आदमी का खून पानी बन जाता है साला, उसके जिंदगी में जीने का कुछ उसका लायक ही नहीं होता है. कुछ जरूरत नहीं, वो मर जाए साला, कुछ फर्क नहीं पड़ता. बहुत लोग अभी कोरोना से भी मर रहे हैं ना, तुम्हें क्या फर्क पड़ता है? लेकिन मेरे को लगता है साला तुम्हारी मौत देखिल एक खामोशी बननी चाहिए.
तुम जब मौत के सामने होंगे तब साला दुनिया रोनी चाहिए। साला यार क्या अच्छा आदमी था यार, लड़ने वाला आदमी था, जिंदा दिल आदमी था, साला अलग आदमी था, साला ये जल्दी जाना नहीं मांगता था। ऐसा ऐसा कुछ तो होना मांगता है यार, नहीं तो नहीं यार। साला अलग छीनी की एक तरकीब तैयार करेंगे यार, हम लोग मिलके करेंगे। चलो जाने दो साला, हम तो जी चुके हैं, अच्छा जिया है हम लोग सब। कुछ अलग करो साला, कुछ हिस्टोरिकल करो साला। ऐसा हमको लगना चाहिए यस, अरे ये जो लोग हैं, ये ग्रुप के लोग हैं, साला क्या लोग हैं, वाह। साला इन लोगों ने मूवमेंट को आगे लेके जाने की या बहुत कोशिश की। गिरे तो क्या गिरे, बहुत ऊपर से गिरेंगे यार। मर भी गए तो कुछ फर्क नहीं पड़ेगा हमें, कुछ नहीं फर्क पड़ेगा। आदमी अरे तथागत ने कहा है ना, मृत्यु अंतिम है ना, काय फरक पड़ता है। लेकिन हमारा जो क्या जाने दो अभी, बस आपला मृत्यू देखील या ठिकाणी याला सुंदर व्हायला पाहिजे, म्हणजे आमच्या मरण्यावरती देखील शत्रूला दया यायला पाहिजे, दया यायला पाहिजे। अलग तरीके से कुछ तो करो जिंदगी, साला ऐसे जियो कि बस साला एक तुम्हारे तरीके से तुम्हारा एक माहौल बनना चाहिए। लोग क्या कहते हैं मत सोचो यार, लोग तो कहते ही रहेंगे, क्या फर्क पड़ता है, कुछ नहीं फर्क पड़ता। लेकिन आज अगर खामोश रहे तो कल सन्नाटा छा जाएगा। आज अगर खामोश रहे तो कल सन्नाटा छा जाएगा। हर बस्ती में आग लगेगी, हर बस्ती जल जाएगी दोस्तों। आज अगर खामोश रहे तो कल सन्नाटा छा जाएगा, हर बस्ती में आग लगेगी, हर बस्ती जल जाएगी। और उस बस्ती के साथ के पीछे से एक ही आवाज आएगी, कोई नहीं कोई नहीं कोई नहीं। जब पूरा एक अस्वस्थ करने वाला, एक तुम्हें बेचैन करने वाला जब माहौल इस देश में पैदा होता है तो तुम्हारी जिम्मेदारी बढ़ती है दोस्तों, तुम्हारी जिम्मेदारी बढ़ती है। उस जिम्मेदारी को अपने कंधों पे लेके चलना सीखो। जिस दिन इस देश का बच्चा बच्चा विचार करने वाला हर एक आदमी अपने खांधों पर यहाँ की मूवमेंट को उठा के लेके चलेगा और जय भीम बोलेगा, तब मेरे को लगता है इस देश में प्रतिक्रांति कभी नहीं होगी। सर्वांना जय भीम। मला माहीत नाही मी काय बोललो, आपण नक्की यावरती विचार करावा, कारण विचार करण्याशिवाय आत्ता आपल्यासमोर काहीच नाही आहे। एक नवी लढाई आपण तयार करूया। जय भीम, जय भारत।